हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 20 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा या मालिकेच्या इतिहासातला मालिका सुरू झाल्यापासूनचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय, सगळ्यात मोठा खुलासा झालाय. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळलं की बाळजाबाई नेमकी कोण होती, तिचा भूतकाळ काय होता. फ्रेंड्स, अनुसूयाने आढळरावांच्या पहिल्या बायकोने कृष्णाला आपलं सगळं सत्य सांगितलंय की बाळजाबाई आढळरावांच्या आयुष्यात कशी आली. तर फ्रेंड्स, अनुसूयाने सांगितलंय की बाळजाबाई ही पायाला घुंगरू बांधून अनेक गावांमध्ये नाचायची, ती एक नाचणारी बाई होती आणि तिने आढळरावांना आपल्या सौंदर्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. आढळराव आणि अनुसूया यांचा संसार सुखाचा सुरू होता, परंतु तिने आढळरावांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्यांच्याशी लग्न केलं, आढळरावांची दुसरी बायको बनली आणि मग कट कारस्थान करून चक्क तिनेच बाळजाबाईने अनुसूयावर गोळी झाडली. पण असा बनाव रचला जसं काय आढळरावांनीच गोळी चालवली आहे. त्यामुळे अनुसूया आढळरावांच्या आयुष्यातून कायमची दूर गेली आणि बाळजाबाई ही आढळरावांच्या या साम्राज्याची नवीन राणी बनली. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच समर आईला हाक मारतो आणि म्हणतो, आय पहा की तुला भेटायला कोण आलंय ते. आणि मग समरची आई अनुसूया, आढळरावांची पहिली बायको अनुसूया पुढे येते आणि तिला पाहताच कृष्णाला जबर धक्काच बसतो. कृष्णाच्या लक्षात येतं ही तीच बाई आहे जिचा फोटो आपण आबांकडे आढळरावांकडे पाहिला होता. आणि मग कृष्णा ही अनुसूयाला विचारते, कोण आहात तुम्ही? आणि मग अनुसूया सगळ्यात मोठा खुलासा करते. अनुसूया कृष्णाला स्पष्ट सांगते, मी तुझी सासू आहे, मी आहे सौ अनुसूया आढळराव रांगणे पाटील. हे ऐकून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. कृष्णाला जबर धक्काच बसतो. कृष्णाचा विश्वासच बसत नाही जे काही अनुसूया बोललीये. ती चक्क आढळरावांची बायको आहे, कृष्णाची सासू आहे, माझी सासू आहे. यावर कृष्णाचा विश्वासच बसत नाही आणि अनुसूया तुला पुढे सांगते, हो मीच आहे आढळरावांची पहिली बायको, मी आढळरावांची पहिली बायको आहे. त्यांच्याबरोबर मी 7 फेरे घेतले आहेत. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने मी त्यांच्याशी लग्न केलंय आणि हा जो उभा आहे ना, हा माझा मुलगा समर आढळराव रांगणे पाटील आढळरावांचा मुलगा आहे. कृष्णाचा विश्वासच बसत नाही. तिला मोठा धक्का बसलेला असतो. कृष्णाला आठवतं की आज आबांनी काय केलं होतं. त्यांनी अनुसूयाच्या फोटोसमोर स्वतःला शिक्षा करून घेतली होती, स्वतःला चापकाचे फटके मारून घेतले होते. हे सगळं कृष्णाला आठवतं आणि कृष्णा ही अनुसूया आणि समरकडे एकटक पाहतच राहते. अनुसूयाने तिला आता जे काही सांगितलंय की मी आढळरावांची पहिली बायको आहे आणि हा समर आढळरावांचा मुलगा आहे, यावर कृष्णाचा विश्वासच बसत नाही. तर दुसरीकडे आढळराव हे आपल्या हाताकडे पाहत बसलेले असतात, दारू पीत असतात. काही क्षणांपूर्वी जे घडलंय, बाळजाबाईने त्यांना एक केक कापायला सांगितला आणि हा केक कापतात त्यातून त्यांचे हात रक्ताने माखले गेले. हे सगळं आढळरावांना आठवतं. त्यांना आपल्या हाताचा खूप राग येतो आणि आढळराव त्यांच्या हातात असलेला दारूचा ग्लास जमिनीवर फोडून टाकतात आणि त्याच वेळेस दुष्यंत आई आई अशी हाक मारत त्यांच्या रूम बाहेरून जात असतो. ग्लास फोडल्याचा आवाज तो ऐकतो आणि रूममध्ये येतो आणि आढळरावांकडे पाहून त्याला खूप राग येतो. आढळराव हे दारू पीत बसले आहेत, त्यांनी दारूच्या नशेत दारूचा ग्लास फोडलाय असं त्याला वाटतं आणि तो आढळरावांना चिडून म्हणतो, हे काय चाललंय तुमचं? ही जी नाटकं आहे ना, माझ्यासमोर नाही करायची. मला माहिती आहे ना, आज मी आईची तुला करणार आहे. खरं सांगायचं तर माझ्या आईची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. सोनं चांदी कशाशीच होऊ शकत नाही. पण तरीसुद्धा एक प्रथा रीत आहे म्हणून मी ही तुला करतोय. पण माझ्या आईची तुला होते हे तुम्हाला सहन होणार नाहीये, हे मला चांगलंच ठाऊक आहे. आणि एवढं न कळण्यासारखा दूध खुळा मी नाहीये. तुम्हाला माहितीये संपूर्ण गावकरी येथे जमतील, आईची तुला होणार आणि मग तेव्हा काहीतरी धिंगाणा करायचा, या संपूर्ण प्रसंगाला गालबोट लावायचं, असाच तुमचा प्लॅन असेल. पण तुम्हाला मी शेवटची वॉर्निंग देतोय, तुम्हाला या कार्यक्रमाला नसेल यायचं तर नका येऊ, पण जर आलात तर शांत राहायचं, तोंड बंद ठेवायचं. कार्यक्रमाला कोणताही त्रास झालेला मला चालणार नाही, अशी धमकी देऊन
दुष्यंत रागारागाने आढळरावांकडे पाहतो आणि तेथून निघून जातो. आढळराव खूप दुःखी होतात आणि म्हणतात, दुष्यंता, तुझ्या आईची तुलना आहे ना खरंच कोणाशी होऊ शकत नाही. एक नंबरची नालायक आणि निर्लज्ज बाई आहे ती. तिची तुलना जगात कोणाशीच होऊ शकत नाही. खरं सांगायचं ना तर या जगामध्ये जेव्हा 100 पापी लोक जन्मतात तेव्हा त्यांच्यावर राज्य करण्यासाठी एक बाळजाबाईसारखी बाई जन्म घेते. या 100 लोकांचा नीचपणा तिच्यात असतो आणि तशी आहे तुझी आई. आणि त्याच वेळेस माझी अनसुया म्हणजे खरंच देवी होती, देवी. तिला संसाराचं किती वेड होतं. कुटुंबासाठी काही करायला ती तयार होती. खमकी होती, संस्कारी होती, कुटुंबाला एकत्र धरून चालायची, सगळ्यांवर प्रेम करायची. आणि अशा अनसुयाला मी गमावलंय त्या बाळजाबाईमुळे. तुला फक्त एवढंच दिसतं की मी तुझ्या आईशी नीट वागत नाही, पण त्यामागची कारणं काय आहेत हे तू कधीच मला विचारलं नाही. हा सगळा विचार करून आढळराव खूप दुःखी होतात. तर इकडे कृष्णाला जबर धक्का बसलेला असतो. तिला अस्वस्थ वाटू लागतं आणि ती खुर्चीवर खाली बसते. तिला तेच आठवतं की आता अनसुया काय बोलली, मी आढळरावांची पहिली बायको आहे, हा समर आढळरावांचा मुलगा आहे. आणि त्यामुळे कृष्णा खूप अस्वस्थ होते. तिचा जीव घाबरतो आणि तेवढ्यात अनसुया तिच्यासाठी पाणी घेऊन येते. कृष्णा विचारते, आता तुम्ही जे काही बोललात ते सगळं खोटं आहे ना? तर अनसुया तिच्या हातात पाण्याचा ग्लास देते आणि म्हणते, खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करायला मी काय तुझी बाळजाबाई नाहीये. पी, पाणी पी. कृष्णा पाण्याचा एक घोट पिते आणि अनसुया तिला समजावून सांगते, कृष्णे, मला माहिती आहे हे सगळं ऐकून तुला जबर धक्का बसला असेल आणि हे साहजिकच आहे, असं होऊच शकतं. पण मी जे काही बोलले ना ते अगदी खरंय. मीच होते आढळरावांची पहिली लग्नाची बायको, अनसुया आढळराव रांगणे पाटील. आणि ते माझं गोकुळ. ज्या घरात आज तू राहतेस ना ते माझं गोकुळ होतं. मी माझा संसार आनंदाने करत होते, आढळरावांची काळजी घेत होते, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेत होते. पण एक दिवस ती बाळजाबाई आमच्या आयुष्यात आली. तिची नजर आमच्या सुखी संसाराला लागली. नजर कसली? ग्रहण होतं ते ग्रहण. माझ्या आणि आढळरावांच्या सुखी संसाराला लागलं ग्रहण, जे कधी सुटलंच नाही आणि ज्या ग्रहणाने आम्हाला कायमचं वेगळं केलं. आढळरावांनी माझ्या आयुष्यात कायमचा अंधार पेरला. असं म्हणून अनसुया रडू लागते. कृष्णाला जबर धक्काच बसतो. समर गुपचूप उभा राहून हे सगळं ऐकत असतो. आणि मग अनसुया एक एक करून बाळजाबाईचा सगळा इतिहास सांगते. ती सांगते, ही खूप जुनी गोष्ट आहे, 26 वर्षांपूर्वीची. मी आणि आढळराव आम्ही दोघे सुखाचा संसार करत होतो. पण ही बाळजाबाई पायात घुंगरू बांधून गावोगावी नाचणारी बाई होती. आणि आढळराव एकदा दोनदा तिच्याकडे गेले. आढळरावांची संपत्ती, त्यांचा असलेला इतका मोठा मान, 5 गावाची सरपंचपद, हे सगळं पाहून बाळजाबाईचे डोळे फिरले. आणि मग बाळजाबाईने आपल्या सौंदर्याच्या आणि खोट्या प्रेमाच्या जाळ्यात आढळरावांना ओढलं. एक दिवस ती आमच्या घरी आली. आढळरावांना म्हणाली, आढळराव, गावातील लोक मला बाजारू म्हणतात, मला नाचणारी म्हणतात, पण माझं फक्त तुमच्यावर प्रेम आहे आणि मी तुमच्यावर खरं खरं प्रेम करते. आढळराव तिच्या या खोट्या प्रेमाला, खोट्या अश्रूंना भुलले. आढळरावांनी तिला आमच्या घरात स्थान दिलं. आणि मग त्याच दिवशी माझं आणि आढळरावांच्या आयुष्यात सगळ्यात मोठं वादळ आलं. आढळरावांच्या साम्राज्याला तडे गेले आणि बाळजाबाईने सगळं गिळून टाकलं. हे सांगता सांगता अनसुया ढसाढसा रडू लागते आणि तिला 26 वर्षांपूर्वी काय घडलं होतं हे सगळं आठवतं. ती कृष्णाला सगळं सांगते. फ्रेंड्स, 26 वर्षांपूर्वी आढळराव आणि अनसुया या दोघांचा सुखी संसार सुरू होता. आणि आढळराव हे 5 गावचे सरपंच होते. त्यांचा गावात वेगळाच मान होता. अनसुया ही स्वतःला कुंकू लावते आणि तेवढ्यात आढळराव तेथे येतात. डोक्यावर फेटा, गळ्यात सोन्याचे दागिने, आढळरावांचा तोराच वेगळा असतो. अनसुया त्यांना कुंकू लावते आणि आढळरावांचा फेटा, आढळरावांचे कपडे, दागिने सगळं काही नीटनेटकं करते. आणि आढळरावांना म्हणते, आढळराव, तुम्ही 5 गावाचे सरपंच अगदी शोभून दिसताय. आढळराव खूप खुश असतात अनसुयाबरोबर. अनसुया त्यांना सांगते, आपलं गावसुद्धा खूप आनंदी आहे तुमच्या राजवटीमध्ये. फक्त एका गोष्टीची कमी आहे. गावातील धरणाचा प्रश्न सुटला ना, मग आपलं गाव हे हिरवाईने नटून जाईल. शेतकऱ्यांना कधीच पाण्याची कमी होणार नाही. आपल्या गावात खऱ्या अर्थाने वैनगंगा येईल आणि
तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, धरणाचं काम करत असताना शेतकऱ्यांच्या जमिनीला तडा नाही गेला पाहिजे, त्यांच्या जमिनी धरणाखाली नाही गेल्या पाहिजे, याकडे सुद्धा लक्ष ठेवा. आणि माझा विश्वास आहे तुम्ही नक्कीच याचं लक्ष ठेवाल, या गोष्टीकडे सुद्धा ध्यान द्याल. आणि मग आढळराव हो म्हणतात. हे दोघेही आनंदाने हातात हार घेऊन घराबाहेर येतात. पण त्याच वेळेस आढळराव आणि अनुसूया यांच्या संसारात, यांच्या घरात सगळ्यात मोठं वादळ येतं, जे त्यांचा संसार, त्यांचं घर कायमचं उद्ध्वस्त करून टाकतं. फ्रेंड्स, येथे आपल्याला दिसते गावागावात घुंगरू बांधून नाचणारी बाळजाबाई. बाळजाबाई ही आढळरावांच्या वाड्याचा दरवाजा, गेट उघडते आणि घरामध्ये एंट्री करते. 26 वर्षांपूर्वीची बाळजाबाई कशी होती हे आपल्याला दिसतं. नाकात नथ, केसांमध्ये गजरा, पायात घुंगरू आणि हातामध्ये तिच्या सामानाचं गाठोडं. आणि बाळजाबाईचा हा अवतार पाहूनच कळतं की बाळजाबाई ही आधीपासूनच इतकी मोठी कपटी कारस्थानी आहे. आणि आढळरावांची ही श्रीमंती पाहूनच तिने आढळरावांच्या आयुष्यात येण्याचा हा सगळा प्लॅन बनवला होता. बाळजाबाई ही तोंडात पानाचा विडा टाकते आणि मग पान चावत चावत आपल्या पायातील घुंगरू काढते आणि आढळरावांच्या वाड्याकडे येऊ लागते. तेवढ्यात आढळराव आणि अनुसूया हे दोघे बाहेर येतात आणि एवढा वेळ या संपूर्ण वाड्याकडे, श्रीमंतीकडे डोळे फाडून फाडून पाहणारे बाळजाबाई अचानक ढसाढसा रडू लागते. आढळराव आढळराव आणि अनुसूया तिच्याकडे पाहतात आणि बाळजाबाई रडण्याचं नाटक करू लागते. आढळराव आणि अनुसूया बाळजाबाईकडे पाहतच राहतात. अनुसूया या बाळजाबाईकडे खालून वरपर्यंत पाहते आणि तिच्या लक्षात येतं ही बाळजाबाई पायाला घुंगरू बांधून गावागावात नाचत फिरते. आणि बाळजाबाई मात्र आढळरावांना आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत असते, रडत असते. मी किती केविलवाण्या परिस्थितीत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आणि इकडे अनुसूया कृष्णाला सांगते, कृष्णे, बाळजाबाईने आढळरावांना तिच्या खोट्या सौंदर्याच्या आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. आढळरावांना सांगितलं, आढळराव, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण तुम्ही माझ्याकडे येता जाता, त्यामुळे गावातील लोक मला बाजरू म्हणतात, आढळरावांनी ठेवलेली बाई असं म्हणतात. आणि मला असं नाही जगायचंय, मला मान हवाय, तुमचं प्रेम हवंय, आढळरावांची बायको असं मला समाजात स्वतःला मिरवायचंय. आणि मग आढळराव तिच्या खोट्या अश्रूंना, खोट्या प्रेमाला भुलले. आढळरावांनी तिला घरात स्थान दिलं, दुसरी बायको म्हणून तिच्याशी लग्न केलं आणि तेथेच माझा आणि आढळरावांचा संसार मोडला. आमच्या आयुष्यात सगळ्यात मोठं वादळ आलं. बाळजाबाई घरात आली आणि तिने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. आणि तिचे हे खरे रंग पाहून आढळराव हे पार हादरून गेले होते. ते दारूच्या आहारी गेले, त्यांना दारूचं व्यसन लागलं, ते नशेत राहायचे. आणि त्यांच्या पाठीमागे बाळजाबाई सगळे निर्णय घ्यायची, जशी काय तीच गावची सरपंच बनलीये. आणि मग हळूहळू आढळरावांच्या हे लक्षात आलं आणि आढळरावांनी ठरवलं की आता तिला आपल्या संसारातून बाहेर काढायचं. आढळरावांनी मला सांगितलं, अनुसूये, मला कळून चुकलंय की बाळजाबाई माझ्याशी खोटं वागलीये, तिने मला फसवलंय. तिचं माझ्यावर नाही तर माझ्या संपत्तीवर, या प्रॉपर्टीवर प्रेम आहे. त्यामुळे आता मी तिला घटस्फोट देणार, तिला घरातून हाकलून देणार. पण ही गोष्ट बाळजाला समजली आणि मग बाळजाने आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धमाका केला, आम्हाला कायमचं एकमेकांपासून वेगळं केलं. हे सांगता सांगता अनुसूया ढसाढसा रडू लागते. तिला खूप दुःख होत असतं आणि कृष्णाला सुद्धा जबर धक्काच बसतो. तर इकडे आढळरावांच्या वाड्यावर बाळजाबाईच्या तुलेची सगळी तयारी झालेली असते. गावकरी जमलेले असतात आणि दलपत हा गावकऱ्यांना सांगतो, नमस्कार गावकऱ्यांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण बाळजाबाईंची तुला करणार आहोत. आणि आता बाळजाबाईच्या तुलेसाठी तुम्ही सगळे येथे आला आहात. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बाळजाबाई सर्व गावकऱ्यांना नमस्कार करते आणि तेवढ्यात आढळराव तेथे येतात. दुष्यंत त्यांना पाहून खूप चिडतो. पण तेवढ्यात मैनावती ही लगेचच सगळ्यांना विचारते, बाळजाबाईंच्या तुलेची तयारी झालीये, गावकरी सुद्धा जमलेत, पण आपली कृष्णा कुठे, घरची सुनबाई. आता घरची सुनबाई बाळजाबाईंना ओळखणार नाही तर मग तुला कशी होणार. हे ऐकून बाळजाबाई ही लगेचच दुष्यंतला विचारते, काय रे दुष्यंता, तू कृष्णाला सांगितलं होतं ना तुलेसाठी यायचं, मग ती अजून का नाही आली. दुष्यंत लगेचच कृष्णाला कॉल करतो. पण नेहमीप्रमाणे कृष्णाचा फोन एक तर लागत नाही किंवा मग कृष्णा फोन उचलत नाही. आणि मग हे सगळे गावकरी म्हणू लागतात, असं कसं, घरचा कार्यक्रम आहे, अजून सुद्धा कृष्णा आली नाही का.
दुसरा गावकरी म्हणतो, काय दुष्यंत सरकार, तुमची बायको अजून आली नाही का? घरच्या सुनेचा मान असतो असा ओवाळण्याचा, आणि तीच अजून आली नाही, मग कार्यक्रम कसा होणार? हे सगळं ऐकून दुष्यंत खूप दुःखी होतो आणि लगेचच दुष्यंत सगळ्यांना सांगतो, मी कृष्णाला वेळ सांगितली होती की वेळ येते. मैनावती म्हणते, बाई बाई, आता घरच्या कार्यक्रमाला सुद्धा सुनबाईला वेळ द्यावी लागत असेल, याला काय म्हणायचं? दुष्यंतला खूप वाईट वाटतं. गावकरी चर्चा करू लागतात. बाजाबाई ही लगेचच दुष्यंतला म्हणते, अरे दुष्यंता, नको काळजी करू, माझा कृष्णावर पूर्ण विश्वास आहे. ती अशी घरची कामं टाकून दुसरी कामं नाही करायची. तिच्यासाठी घरची जबाबदारी सगळ्यात महत्वाची असते. पण दुष्यंतला मात्र राग आलेला असतो की कृष्ण अजून का आली नाही. आणि बाळजाबाई मनात विचार करते, कृष्णे, तू माझं सत्य दुष्यंतच्या समोर आणण्याच्या नादात स्वतःच्या संसाराचं किती मोठं नुकसान करून घेते ना, हे तुला माहीत नाहीये. आणि कृष्णा आली नाही म्हणून बाळजाबाई खूप खुश असते. तर इकडे अनुसूया कृष्णाला आपली करम कहाणी सांगत असते. ती म्हणते, आढळरावांना त्या बाळाचं सगळं सत्य समजलं होतं. ते बाळाला आमच्या आयुष्यातून, आमच्या घरातून कायमचं बाहेर काढणार होते. पण त्या बाळाला सगळं काही समजलं आणि मग तिने खूप घाणेरडा डाव खेळला, असा प्लॅन बनवला, ज्यामुळे मी आढळरावांच्या आयुष्यातून कायमची दूर गेले आणि ती बाळजाबाई या रांगणे पाटलांच्या साम्राज्याची एक छत्री राणी बनली. आणि त्या दिवशी तिने मला भेटायला बोलवलं होतं, पण तिने आढळरावांना सुद्धा बोलवलं होतं हे मला माहीत नव्हतं. आणि तेथेच आम्ही दोघे सुद्धा फसलो आणि बाळजाबाईने आपला डाव खेळला. आणि अनुसूयाला आठवतं, 26 वर्षांपूर्वी बाळजाबाईने तिला एके ठिकाणी गावाबाहेर भेटायला बोलवलं होतं. अनुसूया तिला भेटायला येते. बाळजाबाई तिला पाहून खूप खुश होते. बाळजाबाईने चक्क अनुसूयाचं मंगळसूत्र, आढळरावांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलेलं असतं. हे पाहून अनुसूयाला खूप राग येतो आणि लगेचच बाळजाबाई पुढे येते आणि म्हणते, अनुसूये, तुला एक गोष्ट माहिती आहे का? तू आहे ना, आढळरावांची लग्नाची पहिली बायको आहे, मी त्यांची लग्नाची दुसरी बायको आहे. पण आता सगळे गावकरी तुला त्यांची ठेवलेली बायको म्हणणार आणि मला त्यांची लग्नाची बायको मानणार. हे ऐकून अनुसूयाला खूप राग येतो. बाळजाबाई म्हणते, तुला माहीत नसेल, पण आढळरावांचं आहे ना तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, कारण तू माझ्या एवढी दिसायला सुंदर नाहीये ना. तू मानो वा न मानो, पण मी तुझ्यापेक्षा लाख पटीने दिसायला जास्त सुंदर आहे. आणि आढळराव माझ्या सौंदर्यावर फिदा आहेत, म्हणून तर तू असताना सुद्धा ते माझ्याकडे यायचे. आणि आता तर त्यांनी मला घरातच ठेवून घेतलंय. हे सगळं त्यांचाच प्लॅन होता. त्यांनीच मला सांगितलं होतं, तू घरी ये, रडण्याचं नाटक कर आणि मग मी तुला घरात ठेवून घेईल, तुझ्याशी लग्न करेल. आणि आता तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे, एक तर तू त्यांची दुसरी बायको, ठेवलेली बायको म्हणून राहा, नाहीतर मग मरून जा. मी तर म्हणते, असं दुसरी ठेवलेली बायको म्हणून घेण्यापेक्षा मेलेलंच बरं. अनुसूयाला खूप राग येतो. बाळजाबाई मात्र तिला आणखीनच राग देण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, खरं सांगू का, तू ये ना तशी मरणाऱ्यातली नाही, मलाच तुला मारावं लागेल. असं म्हणून बाळजाबाई ही चक्क अनुसूयावर बंदूक रोखते आणि म्हणते, चल, तू तर स्वतः मरायची नाही, मीच तुला मारते. त्यामुळे अनुसूया खूप घाबरते आणि बाळजाबाईचा हात पकडते आणि म्हणते, मी नाही, तू आहे आढळरावांची ठेवलेली बायको, दुसरी बायको. आढळरावांचं माझ्यावरच प्रेम आहे. आणि अनुसूया आणि बाळजाबाई या दोघांमध्ये झटापट होऊ लागते. पण त्याच वेळेस आढळराव तेथे पोहोचतात आणि या दोघींना झटापट करताना पाहून त्यांना जबर धक्काच बसतो. अनुसूया बाळजाबाईच्या हातातून ही बंदूक घेते आणि म्हणते, आता मी तुला काही सोडणार नाही, तू माझा जीव घ्यायला निघाली होती ना, थांब. आणि तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि आढळरावनं पाहून लगेच बाळजाबाई तिची नाटकं सुरू करते. सरड्यासारखा रंग बदलते. ए अनुसूया, काय करतेस तू? मला कशाला मारतेस? मी ना, मला जगायचंय, मला मारू नको. तुला हवं असेल ना तर मी तुझ्या संसारातून, तुझ्या घरातून कायम तर निघून जाईल, आढळरावांना सोडून दूर निघून जाईल, पण मला मारू नको. आणि हे सगळं ऐकून अनुसूयाला जबर धक्काच बसतो. आढळराव अनुसूयाला म्हणतात, अनुसूये, हे काय करतेस तू? तिला गोळी नको मारू, तिचा जीव नको घेऊ. आणि ते अनुसूयाचा हात पकडतात. अनुसूया आढळरावांना सांगते, आढळराव, ही बंदूक माझी नाहीये, तर ही बंदूक बाळाची आहे. तिने मला मारण्याचा प्रयत्न केला होता, तिने माझ्यावर बंदूक रोखली होती. तर लगेचच बाळजाबाई रडत रडत म्हणते, हे अनुसूया, काय बोलतेस तू? माझ्याकडे कसली बंदूक? मी तर साधी बाई आहे. आढळराव, ही खोटं बोलतीये, हिनेच मला मारण्याचा प्रयत्न केला, तिनेच मला येथे बोलवलंय, तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका. आणि लगेचच
बाजाबाई आढळरावांचा हात पकडते आणि म्हणते, आढळराव तुम्ही मला मारून टाका, असले आरोप मी आता नाही सहन करू शकत, एवढा अपमान मी नाही सहन करू शकत, मला नाही जगायचंय. असं म्हणून ती आढळरावांच्या बंदुकीचा हात आपल्या स्वतःच्या दिशेने वळवते आणि नाटकं करू लागते. तेव्हा अनुसूया त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते. अहो ती बंदूक सोडा. बाजाबाई, आढळराव आणि अनुसूया हे तिघेही झटापट करू लागतात आणि बाजाबाई या संधीचा फायदा घेते. चक्क आढळरावांच्या हातातील बंदूक अनुसूयाकडे रोखते आणि त्याच वेळेस बंदूकची गोळी मारते. बंदूकचं ट्रिगर दाबते आणि आढळरावांच्या हातून ही बंदुकीची गोळी अनुसूयाला लागते. तिच्या छातीत गोळी लागते. त्यामुळे आढळरावांना जबर धक्काच बसतो. अनुसूयाच्या छातीतून रक्त वाहू लागतं. बाजाबाईने गोळी चालवलेली असते, परंतु तिने असा बनाव रचलेला असतो की आढळरावांनीच अनुसूयावर गोळी चालवली आहे आणि अनुसूयाचे हात रक्ताने माखतात. अनुसूया जमिनीवर पडते. आढळरावांना जबर धक्का बसलेला असतो. बाजाबाई म्हणते, ओ आढळराव, हे काय केलं तुम्ही? तुम्ही अनुसूयाला मारून टाकलं, तिच्यावर गोळी चालवली, असं का केलं तुम्ही? आढळराव खूप घाबरतात, बंदूक फेकून देतात आणि अनुसूयाला स्वतःच्या मांडीवर घेतात. अनुसूये, उठ, डोळे उघड, काय झालं तुला? पण अनुसूयाच्या छातीतून रक्त वाहत असतं आणि आढळरावांचे हात हे रक्ताने माखतात आणि आढळराव आपल्या रक्ताने माखलेल्या हातांकडे पाहतच राहतात. अनुसूया बेशुद्ध पडते. तिचे डोळे मिटतात. आढळराव जोरात ओरडतात, अनुसूये! आणि हाच तो क्षण जेथे बाजाबाईने अनुसूयाला आढळरावांच्या आयुष्यातून कायमचं दूर केलेलं असतं आणि अनुसूया ही मेलीये असं त्यांना भासवते आणि आढळरावांनी स्वतःच तिच्यावर गोळी चालवली आहे असं आढळरावांना वाटतं आणि बाजाबाई ही आढळरावांच्या आयुष्यात कायमची आलेली असते. तिने अनुसूया आणि आढळरावांना कायमचं वेगळं केलेलं असतं. हे सगळं आठवून अनुसूया खूप दुःखी होते. समरलाही वाईट वाटतं. कृष्णालाही जबर धक्का बसलेला असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. समर, आढळराव, त्याचबरोबर बाजाबाई, अनुसूया यांची जी हिस्ट्री, त्यांचा इतिहास आपल्याला समजला आहे. बाजाबाई ही एक नाचणारी बाई होती जी पायाला घुंगरू बांधून गावोगाव आपले नाचण्याचे कार्यक्रम करायची. आढळराव तिच्या सौंदर्याला भुलले आणि मग आढळराव इतके श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे 5 गावची सरपंचकी आहे, त्यांच्याकडे इतका जमीन जुमला पैसा संपत्ती आहे. या गोष्टीचा फायदा बाजाबाईने उचलण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना आपल्या खोट्या प्रेमाच्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढलं. त्यांच्या घरात आली आणि अनुसूयाबरोबर असले त्यांचा संसार मोडून टाकला. हे सगळं आपल्याला समजलंय. आता हे कृष्णाला सुद्धा समजलंय आणि आता पुढे जे काही होईल ना ते पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. या मालिकेत सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अनुसूया ही कृष्णाला म्हणेल, तुझा जर माझ्यावर विश्वास बसत नसेल ना तर मी तुला पुरावा दाखवते आढळराव आणि माझ्या लग्नाचा. आणि ती कृष्णाला आढळराव आणि अनुसूयाच्या लग्नाचा फोटो दाखवणार. त्यामुळे कृष्णाचा विश्वास बसेल, अनुसूया जे काही बोलतीये ते अगदी खरं आहे. तर इकडे बाजाबाईची तुला कॅन्सल होणार, कृष्णा घरी पोहोचणारच नाही. त्यामुळे सगळे खूप टेन्शनमध्ये असतील आणि दुष्यंत खूप दुःखी असेल, कृष्णाने असं का केलं आणि ती तुलेला का पोहोचली नाही. त्यातच कृष्णा नेमकी गेली तरी कुठे हा सुद्धा सगळ्यांना प्रश्न असेल, कारण कृष्णाचा फोनही लागत नसेल. कृष्णा तिच्या माहेरी नाहीये आणि गावात सुद्धा कोठे नाहीये. बाजाबाई दुष्यंतच्या आगीत आणखीन तेल ओतणार. तुझी बायको नेमकी गेली तरी कुठे, तुला सांगितलं नाही, तुलेला आली नाही, गावात कोठे नाहीये, मग ती कोठे गेलीये. त्यामुळे दुष्यंतला काळजी वाटत असेल आणि मग कृष्णा ही चक्क समर बरोबर घरी येणार. समर तिला आपल्या मोटरसायकलवर घरी सोडणार. दुष्यंत हे पाहिल आणि त्याचा कृष्णावर संशय वाढणार. तो कृष्णाला जाब विचारणार, कोण होता तो ज्याने तुला इथे सोडलंय. पण कृष्णाकडे याचं उत्तर नसेल, कारण कृष्णा एवढ्या लवकर समर आणि अनुसूयाबद्दल दुष्यंतला सांगू शकत नाही. त्यामुळे दुष्यंत म्हणेल, कृष्णा तुझ्याकडे उत्तर नाहीये ना, असं जर राहिलं ना तर माझा तुझ्यावरचा विश्वास उडायला वेळ नाही लागणार. हे ऐकून कृष्णालाही जबर धक्का बसेल. तर इकडे अनुसूया आणि समर ठरवणार की आता लवकरच आपण रांगणे कुटुंबाला बर्बाद करणार, आपण आपला बदला घेणार. मग आता नेमकं पुढे होणार तरी काय हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला ना
नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.